नमस्कार. तर आज आपण मेनोपॉज याविषयी बोलणार आहोत. जसं पाळी येणे म्हणजे ज्याला आपण मेनार्की असं म्हणतो, हा मुलींच्या जीवनात किंवा स्त्रियांच्या जीवनात जितका महत्त्वाचा विषय आहे, तसंच मेनोपॉज म्हणजे पाळी जाणे हा विषयसुद्धा स्त्रियांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचा आहे. पाळी जाण्याच्या पिरियडमध्ये बरेचदा काय होते, तर स्त्रियांच्यामध्ये थोडंसं ओव्हर थिंकिंग व्हायला लागतं. बऱ्यापैकी त्यांच्या ज्या म्हणजे जबाबदाऱ्या असतात त्या थोड्या संपलेल्या असतात, थोड्या नवीन वेगळ्या जबाबदाऱ्या चालू होतात. शिवाय त्यांच्या मानसिकतेमध्ये काय बदल होतात, तर त्यांचे मूड स्विंग्स होतात. कधी त्यांना क्षणात बरं वाटतं तर क्षणात राग येतो, खूप राग येतो, कुणाशी त्यांना बोलावंसं वाटत नाही. नंतर हॉट फ्लशेस म्हणजे दिवसातनं एक 4-5 वेळा तरी अचानक दरदरून असा घाम फुटतो, पूर्ण बॉडी गार पडते आणि हे बऱ्याच स्त्रियांना माहिती नसतं. तर ही सगळी रजोनिवृत्तीची लक्षणं असतात. म्हणजे ज्याला प्री मेनोपॉझल सिम्प्टम, मेनोपॉझल सिम्प्टम आणि पोस्ट मेनोपॉझल सिम्प्टम असे हा साधारण 3-4 वर्षाचा काळ हा स्त्रियांच्या आयुष्यात खूप थोडासा मुश्किलीचा जातो. ज्यांना याविषयी थोडंफार माहिती आहे त्यांना वाटतं की ठीक आहे, हे मेनोपॉझल चेंजेस आहेत. पण ज्या स्त्रियांना काही माहिती नाही त्यांना मात्र अक्षरशः काही वेळेस स्त्रिया अशा वेडसर व्हायला लागतात की हे माझ्या शरीरात काय व्हायला लागलं आहे नवीन. त्यांना कळत नाही की हे बदल कशामुळं होत आहेत. त्यामुळं नेहमी तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि याविषयी जाणून घ्या की मेनोपॉज ही एक आपली नॉर्मल प्रक्रिया आहे पाळी जाण्याची. जशी पाळी येते तशीच ती जातेही. तर काही स्त्रियांना मात्र याबाबतीत याच वयात स्त्रियांना ब्लड प्रेशर, शुगर असे बरेच आजारसुद्धा स्त्रियांना याच काळामध्ये लागत असतात. नंतर या काळात चयापचय प्रक्रियेसुद्धा जसं वय वाढतं तसं तुमचं मेटॅबॉलिझम प्रक्रिया म्हणजे पचनाची प्रक्रियासुद्धा थोडीशी स्लो व्हायला लागते. गॅसेसचे त्रास होतात काही जणांना. नंतर बरेच जणांना कुणाला पाळी गेल्यानंतरसुद्धा व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो. तर अशा विविध छोट्या समस्या असतात. बऱ्याच जणांना ॲनिमियाचा त्रास होतो. तर अशा वेळेला काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या स्त्रीला घरात समजून घेणारे सगळे तिच्या कुटुंबातले सदस्य पाहिजेत की हे बदल तिच्या जीवनात होत आहेत. तिचा चिडचिडपणा म्हणजे हा काही तिचा आजार नाही आहे. तर तिला मुख्यतः तिच्या नवऱ्यांनी, तिच्या मुलांनी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं मेनोपॉझल पिरियडमध्ये. आता जी स्त्री शिकलेली आहे तिला हे माहिती असतं, पण जिला ह्या बाबतीत काही माहितीच नसतं, ती पूर्ण अननोन असते ह्या बाबतीत. तर मग अशा वेळेला तिला खरोखर जर समजून घेणारे लोक असतील ना, तर तिचे 50% प्रॉब्लेम हे तिथेच सॉल्व्ह होतात. तर मग अशा वेळेस जेव्हा अशक्तपणा येतो तर आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा सांगितलेली आहे. म्हणजे आमलकी रसायन तुम्ही घेऊ शकता किंवा धात्र्यादी लोह म्हणून आहे, जे तुम्हाला म्हणजे ॲनिमिया असेल किंवा रक्त कमी असेल तर ते तुम्हाला घेता येतं. नंतर अशोकारिष्ट आणि दशमूलारिष्ट, कारण ह्या पिरियडमध्ये थोडेसे कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी असंही बऱ्याच स्त्रियांच्यामध्ये चालू होतं. तर असे काहीतरी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून किंवा तुमचे जे नेहमीचे डॉक्टर असतात त्यांच्याकडून तुम्ही घेणं ही खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमचा मेनोपॉज हा तुम्हाला जास्त अवघड किंवा जड असा वाटत नाही. दुसरं म्हणजे या पिरियडमध्ये वात वाढलेला असतो. तर वाताची चिकित्सा म्हणजे काय, स्नेहन चिकित्सा. तर मग अभ्यंतर स्नेह, बाह्य स्नेह हे तुम्ही घेऊ शकता. नंतर या पिरियडमध्ये थोडंसं योनीच्या भागी खूप कोरडेपणा येतो. अशा वेळेला आयुर्वेदामध्ये योनी पिचू म्हणजे कापसाचा गोळा औषधी द्रव्याने सिद्ध तेलात बुडवून तो योनीच्या जागी ठेवला तर त्यावेळेस तुम्हाला जो कोरडेपणा असतो तुमच्या योनीच्या म्हणजे वजायनाच्या जागी तो कमी होतो. तर अशा विविध चिकित्सा या आयुर्वेदात खूप छान सांगितलेल्या आहेत की ज्याचे तुम्हाला काही साईड इफेक्टसुद्धा नसतात. तर नक्कीच असं काही असेल तर तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टरशी किंवा तुमचे जे नेहमीचे डॉक्टर असतील त्यांना कन्सल्ट करून हे तुम्ही सर्व तुमच्या समस्या सोडवू शकता. धन्यवाद.